लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले, बरोबर. तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले. फेब्रुवारी महिन्याचे ते 1500 रुपये आलेले आहेत तुमच्या खात्यात. आता तुम्हाला नववा हप्ता जो आहे मार्च महिन्याचा, हा नववा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आता पहिले 1500 रुपये आले, आता त्यानंतर अजून तुम्हाला 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे. अजून 1500 रुपये. सर्वात मोठी खुशखबर, सर्वप्रथम तुम्ही आपल्याच चॅनलवर बघत आहात. तर बघा, तुम्हाला 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आले. त्यानंतर आता 9वा हप्ता मार्च महिन्याचे 1500 रुपये देखील तुम्हाला देणे सुरू करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात जी अपडेट आलेली आहे ते अपडेट आपण बघणार आहोत. तर आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये नंतर परत 1500 रुपये आले, त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत. चला, व्हिडिओ पूर्ण बघा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. अत्यंत जबरदस्त अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे आणि भरपूर अपडेट आलेले आहेत. त्या संपूर्ण अपडेट, ज्या काही नवीन योजना आहेत त्याबद्दल पण माहिती सर्व नीटपणे आपण समजून घेऊया. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. फक्त माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला हात जोडून विनंती मी करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिंपल भाषेत करून मी सांगतो. चला मग, काय अपडेट आहे सर्व आपण आता जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, बघा, तुमच्या खात्यात 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत, बरोबर. आता बघा, महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे. आता जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, या महिन्याचा हप्ता, आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले 1500 रुपये, याच महिन्यात ते पैसे मिळाले. परंतु तुम्हाला या महिन्याचे, मार्च महिन्याचे जो 9वा हप्ता आहे तो मिळालेला नाही, 9वा हप्ता. तर तो देखील आता सुरू झालेला आहे. तर ते देखील परत तुम्हाला पुन्हा 1500 रुपये येणे सुरू झाले आहे. त्याबद्दल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जबरदस्त अपडेट देखील आलेले आहेत. 2100 रुपये संदर्भात निर्णय झालेला आहे. आता तुम्हाला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. त्या संदर्भात पण एक निर्णय झालेला आहे. त्या संदर्भात काय अपडेट आलेले आहे ती अपडेट पण आपण जाणून घेणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आता मुलींना आता 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये मुलींना. तर कोणत्या मुलींना 1,00,000 रुपये मिळणार आहेत, ते 1,00,000 रुपये संदर्भात पण आपण माहिती समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला, तुम्हाला सर्व अपडेट मी नीटपणे आता समजून सांगतो. सर्व माहिती तुम्हाला आता नीटपणे मी सांगतो. हे बघा, 1500 रुपये आले धुळे जिल्हा. तर 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत. बघा, कमेंट केलेला आहे भरपूर बहिणींनी की मला पण आले 1500 रुपये. त्यानंतर बघा, हो पण 1500 मिळाले, मार्च कधी मिळणार. तर मार्चचे पण पैसे सुरू करण्यात आले आहेत. त्या संदर्भात पण अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो. हे बघा, आम्हाला नंदुरबार जिल्हा 1500 आले. नंदुरबार जिल्ह्यात पण 1500 रुपये आलेले आहेत. 1500 रुपये आले. गडचिरोली येथे देखील 1500 रुपये आलेले आहेत. गडचिरोली देखील. पुढे आता आपण अपडेट बघणार आहोत. चला, आता आपण अपडेट आता जाणून घेऊया. ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट आपण आता तिथे समजून घेणार आहोत. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, आता व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता महत्त्वाची माहिती आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे. बघा, आता तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. 8वा हप्ता जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता होता, तर याचे तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत, बरोबर. आता तुम्हाला 9वा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे. 9वा हप्त्याचे 1500 रुपये देखील येणे सुरू झालेले आहे. त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे. ते अपडेट आपण समजून घेऊया. तसेच आता बघा, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्त्याचे पैसे मिळाले होते. किती? 10,500 रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळाले होते. 10,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळाले होते. तर 8वा हप्ता त्याचे देखील पैसे आले. ते 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले. 1500 रुपये टोटल किती झाले? 5 आणि 5 10, आजच्याला 1 1 1 2 आणि हा 1, 12,000 रुपये. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे टोटल 12,000 रुपये येऊन गेलेले आहेत. आता परत तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. हे 1500 रुपये या महिन्याचे, मार्च महिन्याचे पैसे असणार आहेत. कारण एकदा तुम्हाला
1500 रुपये आले, परत पुन्हा तुम्हाला अजून 1500 रुपये येत आहे, त्या संदर्भात आपण जी माहिती आहे ती माहिती समजून घेणार आहोत. आता चला, आता आपण एक एक ज्या अपडेट आलेले आहेत ते सर्व अपडेट जाणून घेऊया. आणि बघा, पैसे कोणाला येत आहे नीटपणे समजून घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत, तर ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, ओके, तर या गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला पैसे येतील. तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे ना, ते आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे. मग तुमचं कुठलं पण बँक खातं असू द्या, SBI असू द्या, पोस्टाचं खातं असू द्या, किंवा इतर कुठलं पण तुमचं बँक खातं असू द्या, सर्व बँक खाती चालणार आहेत. फक्त तुम्हाला दोन गोष्टी ते समजणे फार गरजेचे आहे. खातं जे आहे, बँक खातं तुमच्या नावे असणे गरजेचे आहे आणि त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे फार गरजेचे आहे. आधार सीडिंग जे आहे ते लिंक असणे, ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. DBT एनेबल असणे गरजेचे आहे. मग पैसे 100% येणार. ओके, तर भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. जो 8वा हप्ता आहे तो पूर्ण बहिणींच्या खात्यात जमा होऊन गेलेला आहे. आता आपण 9वा हप्ता जो आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, तो तुम्हाला कसा मिळणार आहे त्या संदर्भात अपडेट आपण समजून घेऊया, जाणून घेऊया. चला, आता आपण संपूर्ण माहिती बघूया. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, आपण एक एक अपडेट इथे नीटपणे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला, आता तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो. तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. बघा, आता महत्त्वाची अपडेट हे बघा. पहिली गोष्ट मी ते क्लिअर करून सांगतो. ज्या बहिणींना अजून 1500 रुपये आले नसतील, 1500 रुपये तुमच्या खात्यात आले नसतील, तर टेन्शन घेऊ नका. पुढील 1-2 तासात पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. कारण सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. पैसे कुठेच जाणार नाही, तुमच्या खात्यातच ते जमा होणार आहेत. काळजी करू नका. ओके, तर फक्त तुम्ही तुमचं बँक खातं चेक करा आणि मेसेज चेक करा. मेसेज बघा, तुम्ही पैसे येण्यासंदर्भात मेसेज देण्यात आलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण पुढील अपडेट बघूया. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी घाबरू नका. पुढील 1-2 तासात पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. ओके, बघा, आता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली. बघा, तर आदिती तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी इथे सांगितलं की जे काही 2100 रुपये आहेत, हे बघा, 2100 रुपयाचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर या संदर्भात निर्णय होणार आहे आणि लवकरच निर्णय झाल्यानंतर संपूर्ण माहिती समोर येईलच. ओके, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. पैसे कुठे जाणार नाहीत, पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ओके, आता तुम्हाला 1500 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर आता लगेच जो मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे तो देखील सुरू करण्यात येत आहे. त्या संदर्भात पण अपडेट आलेला आहे. 2100 रुपये संदर्भात निर्णय पुढे होणार आहे. त्या संदर्भात काय निर्णय होतो आणि योग्यच तो निर्णय होणार आहे असं सांगण्यात येत आहे. निर्णय झाल्यावर तुम्हाला 1500 रुपये ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळतील पुढे चालून.
आता त्या संदर्भात अजून पक्का जो निर्णय आहे तो पक्का निर्णय झालेला नाही. पक्का निर्णय झाल्यावर मी तुम्हाला त्या संदर्भात पण अपडेट देऊनच टाकेल. ओके, काही आता त्या संदर्भात अपडेट नाही, फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की 21 रुपयाचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे. तर माझ्या माता बहिणींनो, तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. चला आता पुढे ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया. चला मग आता पुढील अपडेट आपण नीटपणे समजून घेऊया. चला मग लाडक्या बहिणींनो, आता आपण पुढील जे अपडेट आहेत ते अपडेट आपण समजून घेणार आहोत. आता बघा, पुढील जी अपडेट आहे, योजना आहे, त्या योजनेसंदर्भात एक छोटीशी माहिती आपण बघूया. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो काही या महिन्याचा 9वा हप्ता आहे, मार्च महिन्याचे पैसे, त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. ते अपडेट आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त माहिती तुमच्यासाठी आहे. हे बघा, आता मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार 1,01,000 रुपये. माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय. बघा, आता मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत, हे बघा, मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार 1,01,000 रुपये. आता ही नवीन योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना. तर ही योजनेसंदर्भात एक छोटीशी माहिती आलेली आहे, ती माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बरं. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मग कमेंट करून विचारत असतात. तसं करू नका. तुम्हाला सर्व मी नीटपणे समजून सांगणार आहे की काय अपडेट आहे, काय ही योजना आहे, या संदर्भात सर्व माहिती भेटणार आहे. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, बस. दुसरं काही करायची गरज नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. माहिती अत्यंत उपयुक्त आहे, तुमच्यासाठीच माहिती आहे, तुमच्यासाठी माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग आपण या संदर्भात माहिती जाणून घेऊया. तर मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार 1,01,000 रुपये. चला, काय माहिती आहे तर बघा, मुलीच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने मुलींसाठी योजना राबवल्या आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारनेही माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत मुलींना 50,000 रुपये दिले जातात. बघा, पहिले 50,000 रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. मुलीचा जन्मदर वाढावा, तसेच त्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. या योजनेत 18 वर्षाची होईपर्यंत पैसे दिले जातात. बघा, जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्ष होत नाही तोपर्यंत पैसे मिळतात, म्हणजे 18 वर्ष होईपर्यंत पैसे दिले जातात. आता पुढे बघा, या संदर्भात अजून महत्त्वाची माहिती आहे. बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती. तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरू केली आहे. या योजनेत अनेक अटी आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेत अर्ज करणाऱ्या मुली महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. बघा, या योजनेसाठी, माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी मुलींना महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेत मुलींना 1 लाखाचा अपघात विमा मिळणार आहे. बघा, मुलींना 1 लाखाचा अपघात विमा मिळणार आहे. या योजनेत फक्त 2 मुली असतील तरच त्यांना योजनेचा लाभ घेऊ शकतात. बघा, काय म्हटलं आहे, फक्त 2 मुली असतील तरच त्यांना योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे 2 मुली असतील तरच योजनेचा लाभ घेऊ शकता, म्हणजे तेव्हा तुम्ही पात्र असाल. आणि या योजनेत मुलींना 1 लाखाचा अपघात विमा देखील मिळणार आहे. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेत अर्ज करणाऱ्या मुलींच्या पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
हे बघा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. अजून या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांना पैसे मिळतात. पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांना पैसे मिळतात. या योजनेत मुलींना वेगवेगळ्या वयोगटात पैसे दिले जातात. आता वेगवेगळे वयोगटनुसार पैसे मिळणार आहेत. आलं लक्षात? आणि तुम्हाला अटी शर्ती देखील समजल्या असतील. ओके, पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात. बघा, आता प्रोसेस समजून घ्या नीटपणे. प्रोसेस बघा कशी आहे. तर बघा, मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये दिले जातात. 6वीत गेल्यावर 7,000 रुपये दिले जातात. मुलगी 11वीत गेल्यावर 8,000 रुपये दिले जातात. मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जातात. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी हे पैसे दिले जातात. बघा, तर टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळणार आहेत. तर बघा कसे मिळणार आहेत. पहिले जन्मानंतर पैसे 5,000, मग ती मुलगी पहिलीत गेली तर 6,000 मिळतील. 6वीत गेली तर 7,000. त्यानंतर ती मुलगी 11वीत गेली तर 8,000 रुपये तिला मिळणार आहेत. मुलीचे जरी वय 18 वर्ष पूर्ण झाले तर 18 वर्ष झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे दिले जातात. आणि एक जबरदस्त योजना आहे. या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. आलं लक्षात? पुढे बघा, अजून पुढे महत्त्वाची माहिती आहे. नीटपणे समजून घ्या, तुमच्यासाठीच महत्त्वाची माहिती आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अजून तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये आलेले आहेत, त्यानंतर मार्च महिन्याचे 1,500 रुपये, त्या संदर्भात पण अपडेट भेटणार आहे. काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला आता पुढे महत्त्वाची माहिती बघा. तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती. या योजनेत मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बघा आता या योजनेसाठी तुम्हाला आधार कार्डची गरज असणार आहे. बँक पासबुक लागणार आहे. मोबाईल फोन, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. ही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ओके, तर बघा, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. हा फॉर्म महिला व बाल विकास विभागाकडे जमा करावा लागणार आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च केला जातो. ओके, तर तुम्हाला समजलं या योजनेसंदर्भात. माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिली. आता पुढील अपडेट बघा. पुढील अपडेट काय आहे की राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बघा, पुणे जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी मोठा निर्णय काय घेण्यात आला आहे. तर आता सुमारे 4,000 अंगणवाडी सेविकांना आता 1,92,00,000 रुपयाचा निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, आनंदाची अपडेट. अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट आहे. पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. 4,000 अंगणवाडी सेविकांना आता 1,92,00,000 रुपयाचा जो निधी आहे तो दिला जाणार आहे. आणि हा जो भत्ता आहे येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. ओके, ठीक आहे, ही अपडेट पण तुम्हाला समजली. आता आपण जी माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती अपडेट आपण नीटपणे आता इथे समजून घेणार आहोत. आता व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आलेले आहेत. जो 8वा हप्ता होता, 8वा हप्ता, तर तो 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये आलेले आहेत. बरोबर. आता जो 9वा हप्ता आहे, 9वा हप्ता हा मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे. बरोबर. मार्च महिन्याचे 1,500 रुपये आहेत. मार्च महिन्याचे 1,500 रुपये. तर मार्च महिन्याचे जे काही हे 1,500 रुपये आहेत त्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे 1,500 रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे आले त्याचप्रमाणे 9वा हप्ता मार्च महिन्याचा जो हप्ता आहे 1,500 रुपये ते देखील आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. त्या संदर्भात देखील अपडेट आहेत.
तर अचानकपणे ते पैसे पण तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. कारण शासनाने सांगितलं होतं की एकत्र आम्ही हे पैसे देऊ असं सांगितलं होतं, परंतु एकच हप्त्याचे पैसे सध्या तरी आले. परंतु हा दुसरा हप्त्याचा जो 9वा हप्ता आहे मार्च महिन्याचे 1500 रुपये, तर ते देखील आता तुम्हाला मिळणार आहेत. ते देखील तुमच्या खात्यात केव्हाही जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही चेक करत राहा, तुमचं खातं चेक करत राहा. ते देखील पैसे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. पहिले 1500 रुपये आले तुमच्या खात्यात, अजून 1500 रुपये पडणार आहेत मार्च महिन्याचे. ओके, तर हे सर्वात मोठी अपडेट होती, सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती. तर लाडक्या बहिणींना अखेर पैसे मिळालेले आहेत. बघा, आता दर महिन्याला तुम्हाला 25 तारखेला पैसे येऊन जातात, परंतु जो फेब्रुवारीचा महिना आहे फेब्रुवारी, तर या फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याला भरपूर उशीर झाला, परंतु अखेर पैसे आले 1500 रुपये आले. आता त्यानंतर मार्च महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि केव्हा पण अचानकपणे ते पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, चला आता पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ते अपडेट पण आपण इथे समजून घेऊया. चला ते अपडेट काय आहे ते अपडेट पण तुम्हाला नंतर सांगतो. तर माझ्या माता बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, हे बघा, तुम्हाला आपल्या चॅनलवर एकदम सत्य माहिती दिली जाते आणि एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. आता ज्या पण आज रोजीच्या ज्या काही संपूर्ण अपडेट होत्या, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. असं अवघड करून मी तुम्हाला सांगत नाही, एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुम्हाला ती माहिती नीटपणे समजायला पाहिजे. फक्त त्यासाठी माझी एकच तुम्हाला विनंती असते की तुम्ही व्हिडिओ जो आहे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, बस. दुसरं तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला सर्व माहिती नीटपणे समजून जाते. त्यामुळे बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघत चला, तेव्हाच तुम्हाला ती माहिती जी आहे ती माहिती नीटपणे समजते. ओके, तर ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे जमा झालेले आहेत, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. ते कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. बरं, ते पैसे पण तुमच्या खात्यात जमा होतील. सांगता येत नाही अचानकपणे केव्हाही ते पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात मार्च महिन्याचे. आलं लक्षात? आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे फक्त. परंतु एक गोष्टी ते क्लिअर झालेली आहे, जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता होता तो अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. तर 8वा हप्ता तर जमा झालेला आहे, काही टेन्शन नाही. तो हप्ता तर मिळालेला आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना. परंतु जो 9वा हप्ता आहे मार्च महिन्याचा तो आलेला नसेल तर तो पण जमा होईल, काही टेन्शन नाही. आणि काही बहिणींना फेब्रुवारीचा देखील हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका, आज कोणत्याही क्षणी ते पैसे देखील तुमच्या खात्यात येतील. तुमचं आधार कार्ड जरी बँकेशी लिंक असेल तर काही टेन्शन नाही, पैसे येऊनच जाणार आहेत. थोडाफार उशीर होतो परंतु पैसे येऊन जातात, काही टेन्शन नाही. पुढील 10-20 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात किंवा एखाद्या तासनंतर देखील पैसे येऊ शकतात. ओके, नाही चालेल तर उद्यापर्यंत वेट करा, पैसे येऊन जातील. ओके, परंतु यामध्ये एक कंडिशन आहे, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. भरपूर बहिणी अपात्र देखील करण्यात आलेल्या आहेत. जवळपास माझ्या माहितीनुसार मी सांगतो तुम्हाला 9 लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना काही पैसे भेटणार नाहीत असा निर्णय झालेला आहे. ओके, त्यामुळे तुम्ही अपात्र असाल, ज्या बहिणी अपात्र असाल त्यांना तर काही पैसे भेटण्याचा विषयच नाही. ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात जो 8वा हप्ता आहे 1500 रुपये 8वा हप्त्याचे आले. तसेच आता अजून 1500 रुपये जे आहेत तुमच्या खात्यात जमा होतील. 1500 रुपये 9वा हप्त्याचे मार्च महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आलं लक्षात? तर असे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि हा जो 9वा हप्ता आहे, 9वा हप्ता मार्च महिन्याचा 1500 रुपये अचानकपणे कोणत्या क्षणी हा देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला त्या संदर्भातून माहिती देईल. तर ठीक आहे, आज आपण सर्व अपडेट बघितल्या ज्या पण आज रोजीच्या अपडेट होत्या.
महत्त्वाचे अपडेट होता, संपूर्ण अपडेट आपण बघितला. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.